रही है। वो आवाज आने के बाद ही आपको, यस, अभी क्लास रिकॉर्ड हो रहा है तो आप लोग अटेंडेंस लगा सकते हैं। गुड मॉर्निंग मैम। गुड मॉर्निंग। was it धारा धारा? गुड मॉर्निंग धारा। ठीक आहे, व्हेरी गुड. सबने अटेंडन्स लगा दी, सगळ्यांची अटेंडन्स झाली आहे. पहिल्यांदा आपण, तुमचे पेपर झाले या वीक मध्ये और सबने बहुत ही अच्छे से पेपर लिखे हैं। ठीक है, आप लोगों ने बहुत अच्छे से पेपर लिखे हैं, वेरी गुड। सबके मार्क्स भी बहुत अच्छे आए हैं। तो कल आपकी पेरेंट्स मीटिंग होने वाली है सुबह 10 बजे इसी टाइम पे। उद्या 10 वाजता आपली पेरेंट्स मीटिंग होणार आहे, नेहमीप्रमाणे जशी मागच्या महिन्यात झाली तशीच. आणि उद्या मी तुमचे रिझल्ट्स पण सांगणार आहे, ओके? कारण तुमचे पेपर संपलेले आहेत, आपके 3 ही पेपर थे इस बार और तीनों पेपर आपने बहुत अच्छे से दिए हैं। तो आपका रिजल्ट मैं कल पेरेंट्स मीटिंग में बता दूंगी, ओके? तो आज अभी हम लोग शुरू करते हैं अपने क्लास के लिए। टुडे इज व्हाट? आज का डे कौन सा है, कौन बताएगा? चैट बॉक्स में लिखिए, नाम लिखिए चैट बॉक्स में। आफिया, आफिया बताओ आप, विच डे इज टुडे? टुडे इज टुडे इज फ्राइडे, ओके? आज क्या है? फ्राइडे है। तो आज फ्राइडे के दिन हम कौन सा लेक्चर लेते हैं, कौन बताएगा मुझे? ईशा आप बताओ, फ्राइडे के दिन क्या पढ़ते हैं हम लोग? डीपीएस ईवीएस। उर्वी भी बताएगी, बताओ उर्वी, सांग बाळा, काय शिकतो आपण फ्रायडेला? कंप्यूटर कॉम्प्युटर आपण ईव्हीएस आणि जनरल नॉलेजच्याच भागात बघतो, ओके? तर आज आपण, अपना सब्जेक्ट है ईवीएस, ईवीएस एंड जीके, ठीक है, एनवायरमेंटल साइंस एंड जनरल नॉलेज। तो उसमें हम लोगों ने थोड़ा रिवीजन शुरू किया है। आपको याद होगा पिछली बार हम लोग ने एनिमल्स के बारे में पढ़ा था, है ना? काय बघितलं होतं आपण? डोमेस्टिक एनिमल्स आणि वाइल्ड एनिमल्स। जो जंगल में रहते हैं वो वाइल्ड एनिमल्स है, और जो हमारे घर में और घर के आजू बाजू में रहते हैं वो क्या है? वो है हमारे डोमेस्टिक एनिमल्स। आठवतंय सगळ्यांना डोमेस्टिक एनिमल आणि वाइल्ड एनिमल्स? तो आज हम लोग उसके बाद वाले जो दो उसके बाद वाले जो 2 पीपीटीज हम लोगों ने देखे थे वो आज हम लोग रिवाइज करेंगे जितना हो सके उतना, ठीक है? तर आज पहिले आपण काय बघणार आहोत बघा, आपण बघूया. हे आपलं पहिलं पीपीटी आहे आज, एनिमल्स अँड देअर यंग वन्स. तुम्हाला हे पण आठवत असेल, आपण घेतलेलं आहे की एनिमल्स आणि त्यांचे बेबीज असतात, त्या बेबीजला काय बोलतात? आठवतंय तुम्हाला? तर आपण आज हे परत रिवाइज करणार आहोत, ठीक है? हम लोग इसी को रिवाइज करेंगे क्योंकि मुझे पता है आप लोग बहुत सारी चीजें भूल चुके होंगे, वैसे भी आप बहुत छोटे हो, तो हम लोग हमेशा इसको थोड़ा थोड़ा रिवाइज करते रहेंगे ताकि आपको ये याद रहे, ठीक है? यहाँ पे मैंने क्या क्या दिखाए हैं, कौन कौन से एनिमल दिखाए हैं? देखिए, काय काय आहे? काऊ आहे, चिकन आहे, गूज आहे, डॉग आहे, कॅट आहे, डक आहे, हॉर्स आहे, शिप आहे आणि डिअर आहे. आणि त्यांच्या सगळ्यांच्या सोबत त्यांचे बेबीज आहेत, दिसतात तुम्हाला, है ना? सगळ्यांचे बेबीज आहेत. मग त्या बेबीजला प्रत्येकाच्या काय काय बोलतात ते आपण आज शिकणार आहोत. इथे नावं पण दिलेली आहेत. मी तुम्हाला आता हे प्रत्येक गोष्ट सेपरेट सेपरेट सांगणार आहे आणि नंतर क्वेश्चन पण विचारणार है, ठीक है? ये मैं पढ़ाने के बाद आपको क्वेश्चन भी पूछने वाली हूँ हमेशा की तरह। तो आपको क्या करना है? आपको आंसर्स देने हैं, राइट? तो चलो
हम लोग स्टार्ट करते हैं। ये जो दो पिक्चर्स है ये किसके पिक्चर्स है, कौन है इसमें, कौन बताएगा मुझे? चलिए नाम लिखिए। रिद्धि। रिद्धि, एक का नाम रिद्धि बताएगी, एक का नाम ईशा बताएगी। तो पहले रिद्धि बताओ। पहिल यस, पहिला पिक्चर मध्ये काय आहे, शीप आहे। गुड गर्ल, व्हेरी गुड। अभी ईशा आप बताओ, ये सेकंड पिक्चर में कौन है शिप के बाजू में? गोट है। शाबाश, दोनों का भी आंसर राईट आंसर है। ठीक आहे, बघा आता माईक बंद करा सगळ्यांनी। बघा, पहिला काय आहे, शिप, आणि दुसऱ्या पिक्चर मध्ये त्याच्या बाजूला काय आहे, ही काय आहे, गोट आहे। मग आता शिप सोबत पण त्याचा बेबी आहे आणि गोट सोबत पण त्याचा बेबी है। शिपच्या बेबीला काय म्हणतात, लैम्ब। क्या बोलते हैं शिप के बेबी को, याद रखना है, लैम्ब। देखो यहाँ पे स्पेलिंग दिया है LAMB, लैम्ब। शिप के बेबी को क्या बोलेंगे, लैम्ब। आणि गोट आहे इकडे, बकरी आहे बघा, तिच्या तिच्या पिल्लाला काय म्हणतात, किड। इंग्लिश मध्ये काय म्हणतात, किड म्हणतात। ठीक है, क्या बोलेंगे हम लोग, गोट के बेबी को किड, KID, किड। ओके, आया समझ में? तो कौन बताएगा अभी शिप के बेबी को क्या बोला जाता है? मैं आपके जो पहले मैसेज आए थे वो चेक कर देती हूँ। हाँ, ईशा के बाद आफिया का नाम था। आफिया का माइक शुरू कीजिए। लैम्प। लैम्प। हाँ, शीप के बेबी को लैम्ब बोला जाता है। विराट आप बताओ, गोट के बेबी को क्या बोलेंगे? बोलो। जोते बेबी तेज। किड बोलेंगे। वेरी गुड, किड, शाबाश, थैंक यू। आता अभी तनिष हमें आगे वाला पिक्चर बताएगा। तनिष, सांग मला हे पिक्चर कोणाचं आहे, कोण दाखवलंय चित्रात? काऊ। काऊ आहे, गुड बॉय, शाबाश। आणि काऊचा बेबी पण आहे ना? मग बघा, काऊ म्हणजे काय, गाय। हिंदी में भी गाय बोलते हैं, और उसके बेबी को क्या बोलते हैं, काफ। यहाँ पे एल नहीं बोलना है आपको, मैंने पिछली बार भी बोला था, काल्फ नहीं बोलेंगे, काफ बोलेंगे। काफ, का आणि फ, काफ। ओके, काऊ अँड काफ। गाईच्या पिल्लाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये, काफ म्हणतात। ओके, आता ओके, हा काय आहे, हे पिक्चर काय आहे, नर्सरीच्या मुलांना विचारूया आपण अजून। तनिष नंतर नहुष। नहुषचा पहिलं नाव आलंय, नहुष सांग काय आहे हे, या चित्रात कोण दाखवलंय? हॉर्स आहे। हॉर्स म्हणजे काय, घोडा। हिंदी में भी घोडा ही बोलते हम लोग। ठीक है, व्हेरी गुड नहुष। आणि हॉर्स सोबत त्याचा पण बेबी दाखवलाय बघा। मग आता हॉर्सच्या बेबीला काय म्हणतात, कॉल्ट, COLT, कॉल्ट। मग आता लक्षात घ्या, काऊ के बेबी को बोलेंगे काफ, और हॉर्स के बेबी को बोलेंगे कॉल्ट। ओके, लक्षात आलंय? माझ्या मागे बोला परत एकदा, काऊ बेबी इज कॉल्ड ॲज काफ। किंवा असं बोला, बेबी काऊ इज कॉल्ड काफ, अँड बेबी हॉर्स इज कॉल्ड कॉल्ट। आता याचा आन्सर आपल्याला सिनियरची मुलं देतील। ओके, रिद्धी सांग मला, काऊच्या बेबीला काय म्हणणार? बेबी काऊ। बेबी काऊ इसका काय म्हणतात? काफ। काफ। गुड गर्ल, काफ। थँक यू, व्हेरी गुड, शाबाश। आणि अजून कोण सिनियर वाले आहेत बघूया आपण। उर्वी। उर्वी, मला सांग, बेबी हॉर्सला काय म्हणतात बाळा? कॉल्ट।
कॉल्ड. गुड गर्ल. आणि लक्षात ठेवायचे शब्द. ओके, व्हेरी गुड. आता आपल्याला पर्णिका सांगेल. पर्णिका, हे पिक्चर कोणाचं सांग मला. डॉग. डॉग आहे आणि डॉग सोबत त्याचा बेबी पण आहे ना. व्हेरी गुड, शाबाश. माईक बंद करा वेळा. आणि धरा धरा धारा धारा सॉरी धारा, मला सांग हे पिक्चर कोणाचं आहे. बेबी कॅटचा. बेबी कॅट आणि तिची मम्मी पण आहे ना. कॅट पण आहे आणि किटन. व्हेरी गुड, शाबाश शाबाश, थँक्यू. तर बघा, इथे मी डॉग आणि कॅटचं पिक्चर दाखवलंय. आणि डॉगचा पण बेबी आहे आणि कॅटच्या कुशीत तिचा पण बेबी आहे बघा. राइट. तो डॉग के बेबी को क्या बोलेंगे. पपी. क्या बोलेंगे. पपी. और कैट के बेबी को क्या बोलेंगे. किटन. मग आता माझ्या मागे बोला सगळ्यांनी. सब लोग बोलिए मेरे पीछे. बेबी डॉग इज कॉल्ड पपी and baby cat is called kitten. राहील लक्षात. डॉगच्या बेबीला पपी म्हणायचंय आणि कॅटच्या बेबीला किटन म्हणायचंय. आपण बघूया अजून कोणी सिनियर केजी वाले झालेत का ऍड. आदित्य आहे. चला, आदित्यचा माईक चालू करा. आदित्य, सांग मला डॉगच्या बेबीला काय म्हणायचं. पप्पी. पपी. आणि कॅटच्या बेबीला काय म्हणायचं. किटन. गुड बॉय, थैंक यू. माइक बंद करवा. शाबाश. अभी आगे वाला पिक्चर कौन है. विराट. विराट, ये पिक्चर किसका है बताओ. हेन है. वेरी गुड. और यहाँ पे आफिया, आप बताओ ये पिक्चर किसका है. डॉग. वेरी गुड. अभी सबके माइक बंद कीजिए. ये डक है और ये है हेन. ओके. और नीचे ईशा, आप बताओ ये किसका पिक्चर है. पिग. पिग. गुड गर्ल, शाबाश. तो अभी देखिए, मैं सभी को एक ही पिक्चर में लाती हूँ. हेन. हेन म्हणजे मराठीत काय बोलतो आपण. कोंबडी आणि तिचं पिल्लू आहे. नंतर डक आहे म्हणजे बदक आणि त्याचं पिल्लू आहे. आणि खाली पिग आहे म्हणजे पिग म्हणजे डुक्कर आणि त्याचं पण पिल्लू आहे. मग आता आपण बघूया. हेन का जो बेबी है छोटा सा, उसको बोलते हैं चिक. क्या बोलेंगे. चिक. कोंबडीच्या पिल्लूला काय म्हणायचं. चिक इंग्लिश मध्ये. और जो डक का बेबी है यहाँ पे दिखाया है देखो, येलो वाला छोटू सा, उसको बोलते हैं डकलिंग. काय म्हणायचं. डकच्या बेबीला डकलिंग. और जो पिग है उसके बेबी को क्या बोलेंगे. पिगलेट. काय बोलायचंय. पिगलेट. आता माझ्या मागे सगळ्यांनी बोलायचंय. ओके, बोला. बेबी हेन इज कॉल्ड चिक. बेबी डक is called duckling. Baby pig is called piglet. ओके, तो अभी देखते हैं और कौन लोग हैं जिसको हम लोग आंसर पूछ सकते हैं. ओके, पर्णिका तू सांग बाळा. बेबी बेबी हेनला काय म्हणायचंय. हेनच्या बेबीला काय म्हणणार आपण इंग्लिश मध्ये. काय बोलायचं. चिक. चिक. गुड गर्ल, शाबाश. बेबी हेनला चिक बोलायचं. गुड गर्ल. आता आपल्याला नहुष सांगेल. नहुष,
डकच्या बेबीला काय म्हणायचं सांग मला. डकलिंग. डकलिंग. व्हेरी गुड. आणि लक्षात ठेवायचं तुम्ही सगळ्यांनी हे. आता तनिष सांगेल. तनिष, पिगच्या बेबीला काय बोलायचं. पिगलेट. 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 ओके, गुड बॉय. पिगलेट बोलायचं. आता आपण जाऊया पुढच्या पिक्चर वर. आपल्याला सांगणार आदित्य. आदित्य, हे कोणाचं पिक्चर आहे सांग मला. लायन. लायन. गुड बॉय. आणि हा, लायन आणि कब आहे. शाबाश, थँक्यू. माईक बंद कर. आता आपल्याला हे दुसरं पिक्चर. रिद्धी सांग बाळा, कशाचं पिक्चर आहे हे, कोणाचं पिक्चर आहे. बियर. बियर आहे. व्हेरी गुड. आता माईक बंद करा. बघा, ओके, खाली पण एक आहे. हा काय आहे, कोण सांगणार आपल्याला. विराट बताइए क्या है ये. ये वाला इसको क्या बोलेंगे. टाइगर. टाइगर. गुड बॉय, शाबाश. अभी माईक बंद करिये. बघा, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिल्या पिक्चर मध्ये लायन आहे, मग त्याचा बेबी दाखवलाय. बियर आहे, बियर सोबत त्याचे 2 बेबीज आहेत बघा, है ना. आणि टायगर सोबत पण त्याचा बेबी आहे. आता किती इजी है, लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. सब लोग ध्यान में रखिए, ये बहुत इजी है. लायन, बियर और टाइगर, इन सभी के बेबीज को एक ही नाम दिया है, कब. क्या बोलते हैं, CUB, कब. ओके, लक्षात ठेवायचंय. बेबी लायन, बेबी बियर and बेबी टायगर आर कॉल्ड ॲज कब. काय म्हणतात, CUB, कब. राहील लक्षात. आता कोणाच्या लक्षात आलंय आपण बघूया. पहिले ईशा का माइक शुरू कीजिए. ईशा, मुझे बताओ, बेबी लायन को क्या बोलते हैं. बोलो. कब. कब. गुड गर्ल, शाबाश. माइक बंद करो. आफिया, आप बताओ, बेबी बियर को क्या बोलते हैं. कब. कब. शाबाश. धारा, तू सांग मला, बेबी टायगरला काय म्हणतात. कब. कब. व्हेरी गुड. मग सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय, लायन, बियर आणि टायगर यांच्या बेबीला काय म्हणणार आपण, कब. सगळ्यांचं एकच नाव आहे. ओके, आता वरती बघितले त्यांची सगळ्यांची नावं वेगवेगळी होती की नाही, पण या सगळ्यांचं एकच नाव आहे. आता पुढे, सॉरी, या पिक्चर मध्ये कोण आहे, कोण सांगेल आपल्याला. बघूया, आपण नाव बघूया. उर्वी आहे. हा, उर्वी सांग आम्हाला, कोण आहे या पिक्चर मध्ये. हरिण. हरिण आहे. गुड गर्ल. त्याला इंग्लिश मध्ये डिअर म्हणतात. ओके, लक्षात ठेवायचंय. शाबाश. आणि इथे कोण आहे, नहुष, हा कोण आहे सांग मला बाजूला. एलिफंट. एलिफंट. गुड बॉय, शाबाश. मग आता माईक बंद करा सगळ्यांनी. बघा, इथे डिअर आणि डिअरचा बेबी आहे सोबत, आहे ना. आणि इथे बघा, एलिफंट आणि एलिफंटचा पण बेबी आहे. ओके, आता आपण त्यांना काय बोलतात बघूया. डिअरच्या बेबीला बोलतात फॉन. काय म्हणायचं, फॉन. बेबी डिअर इज कॉल्ड फॉन. आणि एलिफंटच्या बेबीला काय म्हणतात बघा, बेबी एलिफंट इज कॉल्ड काफ. जसा काऊचा होता की नाही, काफ. काऊच्या बेबीला काफ म्हणतात, शिकवलं की नाही मी.
तसंच एलिफंटच्या बेबीला पण काय म्हणतात, काफ म्हणतात. ओके, तो अभी आफिया आपका माइक शुरू कीजिए और मुझे बताइए बेबी डियर को क्या बोलेंगे? फॉन. हा, फाउन या फॉन बोलेंगे. गुड गर्ल. आता आपल्याला सांगणार आदित्य, बेबी एलिफंटला काय म्हणायचं? ल नाही बोलायचा बाळा, मी मगाशी सांगितले की नाही, एल चा उच्चार करायचा नाही, काफ बोलायचं फक्त. काफ. हा, काफ. गुड बॉय, शाबाश. आणि इथे मी तुम्हाला मम्मी आणि बेबी दाखवलेलं आहे की नाही, तुम्ही छोटे असताना असेच होते की नाही? तसेच जसे आपली मम्मी आणि आपण असतो, तसेच सगळे ॲनिमल्स असतात, त्यांची पण मम्मी असते. ओके, बघा आपण परत एकदा बघूयात. इथे आपण बरेचसे बघितले होते पिक्चर्स, है ना? आणि मग आपण त्यांना सेपरेट सेपरेट बघितलं. शिप, शिप के बेबी को लॅम्ब बोलेंगे. शिपच्या बेबीला काय म्हणणार? लॅम्ब. लक्षात ठेवायचं. गोट के बेबी को क्या बोलेंगे? किड. बेबी काऊ इज कॉल्ड एज calf. Baby horse is called as colt. Baby dog is called puppy. And baby cat is called kitten. Baby hen, chick. Baby duck, duckling. Baby pig, piglet. और ये तीनों लायन, बियर एंड टाइगर, इन तीनों के बेबीज को बोलेंगे कब, है ना? छोटा लायन, छोटा तुमचा बियर म्हणजे अस्वल आणि छोटा टायगर वाघ, तर या सगळ्यांना काय म्हणतात? कब म्हणतात. देन बेबी डियर इज कॉल्ड एज fawn and baby elephant is called as calf. Okay, so here we have completed with one PPT. आणि हे आपलं आधी झालं होतं म्हणून मी थोडं फास्ट घेतलंय. ओके, हे सगळ्यांना समजलंय आत्ताच? एनिमल्स एंड देयर यंग वंस, क्या सबको समझ में आया? किसी को कुछ डाउट है? और हमने कुछ ही एनिमल्स लिए हैं, सभी के नाम नहीं लिए हैं, इसीलिए क्योंकि आप अभी बहुत छोटे हो, तो सब कुछ याद रखना बहुत मुश्किल है. तो थोडे थोडे ही हम लोग सीखते जाएंगे. ठीक आहे, तुम्ही सगळे खूप लहान आहात अजून, आणि तुम्हाला सगळं लक्षात ठेवणं, एवढे अॅनिमल्स आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या बेबीजची नावं लक्षात ठेवणं थोडं कठीण आहे. त्यामुळे आपण आता जेवढे घेतलेत थोडेफार अॅनिमल्स, त्यांचेच बेबीजची नावं तुम्ही लर्न करायचे. आजचा तोच होमवर्क देणार आहे मी तुम्हाला. ओके, आणि आता हे समजलंय सगळ्यांना, तर आपण पुढचं जे आपलं ॲनिमल्सशी रिलेटेड अजून एक पीपीटी आपण शिकलोय, ते काय आहे बघूया. एनिमल्स अँड देअर यूजेस. यूजेस म्हणजे काय? उपयोग. हिंदी में इस्तेमाल बोलते हैं हम लोग. तो एनिमल्स और उनका क्या इस्तेमाल होता है, हमें उसके बारे में भी हम लोगों ने पहले पढ़ा हुआ है. तो आज हम लोग उसको भी थोड़ा रिवाइज करेंगे. ये रिवीजन किस लिए हो रहा है? दिस इज फॉर पेरेंट्स. हम लोग थोड़ा थोड़ा चीजें रिवाइज करते जाएंगे ताकि बच्चों को वो अच्छे से याद रहे. ठीक है, तो शुरू करते हैं. दिस इज आवर फर्स्ट स्लाइड. क्या है? काऊ, बफेलो एंड गोट गिव्स अस मिल्क. देखिए एनिमल्स के युजेस शुरू हो गए. आपल्याला प्रत्येक एनिमल कडून काही ना काही मिळत राहतं, ज्याचा आपल्याला खूप उपयोग होतो. ओके, मग आता याच्यामध्ये पहिलंच काय दिलंय मी? काऊ आहे, बफेलो आहे आणि गोट आहे. आणि ह्या सगळ्यांपासून काय मिळतं आपल्याला? मिल्क, दूध मिळतं, है ना? मग आता
हे जे दूध आहे, किती जण सकाळी दूध पितात? जरा नावं लिहा बघू. ईशा, ओके, गुड गर्ल ईशा. आफिया भी पीती है, शाबाश. रिद्धि, उर्वी, वेरी गुड. पर्णिका, शाबाश. और कोई तो था पिछली बार जो दूध नहीं पी रहा था, तो क्या उसने शुरू कर दिया है? किसी को तो दूध पसंद नहीं था, तो मैंने बोला था कि आपको शुरू करना है दूध पीना. आई होप सभी ने शायद शुरू कर दिया होगा. व्हेरी गुड. तुम्हाला मी मागच्या वेळी पण सांगितलेलं बघा की दूध का प्यायचं आहे. मिल्क पीने से हम लोग स्ट्रॉंग होते हैं. आपण काय बनतो? स्ट्रॉंग बनतो. आपली बॉडी स्ट्रॉंग होते. ठीक आहे. आणि मग तुम्ही जास्त आजारी नाही पडणार. आणि मग तुम्हाला खेळायला, मस्ती करायला जी एनर्जी लागते ती तुम्हाला दुधामधून मिळते. त्यामुळे दररोज सकाळी उठल्यावर ब्रश करून मग दूध प्यायचे सगळ्यांनी. ओके. बघा इथे तुमच्यासारखी छोटी छोटी मुलं दाखवलेत. सगळेजण दूध पितायत आणि सगळे हसतायत. बघा, दे ऑल आर हैप्पी, बहुत खुश है. तो ऐसे ही खुश होके ही आपको दूध पीना है. अभी और कुछ क्वेश्चंस पूछे थे, मुझे याद है. अभी आपको कितना याद है वो देखते हैं. दूध से कौन कौन सी चीजें बनती है जो हम लोग खाते हैं या पीते हैं? कौन बताएगा? दुधापासून आपण कुठले कुठले असे वेगवेगळे पदार्थ बनवतो? चलिए ईशा बताइए. ईशा का नाम आया पहले. क्या बनता है दूध से? बोलो. दूध. दूध दूध तो है, उससे और क्या बनता है? मक्खन बनता है. व्हेरी गुड. मक्खन बनता है. शाबाश. आता उर्वी सांगेल. उर्वी सांग, काय काय बनतं दुधापासून? पनीर, दही, हम्म. अंडी, पेढा. व्हेरी गुड. पनीर बनतं, दही बनतं, पेढा बनतो है ना, मिठाई बनते. गुड. आफिया आप बताओ. बटर, पनीर, मिठाई. यस, बटर भी बनता है, पनीर और मिठाई. शाबाश. नहुष, नहुषचं नाव आहे नंतर. नहुष सांग. सकाळी कसा हा. बनवला? आता आईस्क्रीमचं दुधापासून काय बनतं? आईस्क्रीम. हा, खाता की ना आईस्क्रीम तुम्ही, दुधापासून बनलेलं. शाबाश. तनिष पण सांगणार आहे. सांगा तनिष. श्रीखंड. येस, व्हेरी गुड. श्रीखंड पण बनतं. बघा, खाऊची नावं तुम्हाला सगळ्यांना पटापट आठवतात की ना, मस्त पैकी. व्हेरी गुड. ठीक है. आता सगळ्यांचे माइक बंद करा. देखिए, दूध से आप लोगों ने जैसे बोला, दही बनता है, पनीर बनता है, चीज बनता है, बटर बनता है, देन मिठाई बनती है ना. तो ऐसी बहुत सारी चीजें हम लोग दूध से बनाते हैं और खाते हैं. तो ये सभी चीजें भी उतनी ही हेल्दी होती है. और आपकी सबकी एक फेवरेट चीज है उसमें, जो है आइसक्रीम, और जैसे तनिष ने बताया श्रीखंड. तो वो सभी चीजें हम दूध से बनाते हैं. ओके. तो ये ध्यान में रखना है. दूध कौन देता है? काऊ, बफेलो एंड गोट. ओके. तो इसके ऊपर क्वेश्चन मैं बाद में पूछूंगी. अभी सेकेंड वाला एनिमल है हमारा शिप. शिप क्या लिखा है देखो. शिप गिव्स अस वूल. वूल मतलब हिंदी में ऊन बोलते हैं, मराठीमध्ये आपण लोकर म्हणतो. आता थंडी सुरू झाली आहे की नाही? आमच्याकडे तर सुरू झाली आहे, तुमच्याकडे पण झाली असेल कदाचित. मग आता जशी थंडी वाढायला लागेल तसं आपण काय घालणार? थंडीमध्ये काय घालतो आपण? कोण सांगणार मला? ठंडी में क्या पहनते हैं हम लोग? कैसे कपड़े पहनते हैं? कौन बताएगा? आफिया बताइए. आफिया. टॉपी, स्वेटर, सॉक्स. हाँ,
स्वेटर, सॉक्स और टोपी पहनते हैं, जो किससे बनी होती है? विराट, आप बताओ, ये स्वेटर किससे बनता है? तो बताओ। ऊन से बनता है. गुड बॉय, शाबाश. मग बघा, पुढचे क्वेश्चन मी नंतर रिद्धी आणि अजून नावं आलेत त्यांना विचारणार. ओके, बघा. शीप गिव्स अस वूल, और उस वूल से, ये जो शीप है उसके पुरे बॉडी के ऊपर क्या रहता है? बघा, हिच्या बॉडीवर जे हे केस आहेत की नाही शीपचे, ते केस काढून त्याची अशी लोकर बनते. ठीक है, ऐसा ऊन बनता है, और उस ऊन से, वूल से हमारे स्वेटर्स बनते हैं, मोजे बनते हैं, ये हैंड ग्लव्स है, ये टोपी है. तो ये सभी चीजें किससे बनती है? ऊन से. इंग्लिश में वूल बोलते हैं उसको. यहाँ पे लिखा जो है मैंने, WOOL, वूल. ठीक है, वो हमें शिप से मिलता है, और उससे हम लोग ऐसे अलग अलग कपड़े बनाते हैं, जो ठंडी से बचाते हैं हमें. वो पहनने से गर्मी लगती है, ठीक है, और ठंडी भाग जाती है. आपल्याला थंडीमध्ये आपण हे सगळे स्वेटर, हात मोजे, पाय मोजे आणि अशी टोपी तुम्ही सगळे वापरत असाल की नाही? तर ती आपल्याला कोणापासून मिळतं? ते वूल आपल्याला शीप पासून मिळतं. मग बघा किती मोठा यूज आहे की नाही. तसं हे सगळे लोक आपल्याला मिल्क देतात खाण्यासाठी, पिण्यासाठी. तसंच शीप आपल्याला जे थंडीपासून आपलं रक्षण करतात, असे कपडे बनवण्यासाठी शीप आपल्याला वूल देतं. कसले? लोकरीचे कपडे. ओके, अभी नेक्स्ट देखते हैं, इसमें कौन कौन एनिमल्स है. देखिए, पहिला है ये, काय आहे हा? घोडा आहे. त्याच्यानंतर इथे काय दिलंय? कॅमल म्हणजे उंट. आणि हा काय, सॉरी, हा काय आहे? बुल म्हणजे बैल. आता हे लोक काय आपल्याला मदत करतात बघूया आपण. बघा, कॅमल, हॉर्स अँड बुल आर यूज फॉर ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट म्हणजे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हे मदत करतात. गाडी असते की नाही, तुम्ही गाडीने जाता की नाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी? जसं तुम्ही पप्पांच्या बाईक वर जाता, कधी कार मध्ये जाता, कधी आपण रिक्षेने जातो, कधी बसने जातो. तर तसंच हे ॲनिमल्स पण आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला मदत करतात. कशी मदत करतात बघा. जसं आता ही काय आहे? घोडा गाडी आहे. ये देखिए, ये टांगा है, आपने देखा होगा, है ना? तो ये किससे बंधा हुआ है? घोड़े से बंधा हुआ है. फिर यहाँ पे कैमल कार्ट है. देखिए, इथे एक गाडी दाखवली आहे, ती पण कॅमलला बांधलेली आहे, आणि त्याच्या मागे माणसं बसलेत बघा त्या गाडीमध्ये. नंतर ही माहितीये तुम्हाला, बैलगाडी. तुम्ही बघितली असेल गावाकडे बऱ्याच जणांनी. तो ये बैलगाड़ी से कौन बंधा हुआ होता है? ये बुल, बैल. ठीक है, तो ये सब क्या मदद करते हैं? हम भी उसमें बैठ के जा सकते हैं, और कुछ सामान भी जा सकता है ना? जसं शेतावरनं काही सामान आणायचं असेल तर बैलगाडीत आणलं जातं, धान्य वगैरे, चारा वगैरे. ये तांगा जो है उसमें भी हम लोग बैठ के घूमते हैं. देन अगर आप डेजर्ट में जाओगे, राजस्थान वगैरह, तो वहां पे ऐसे ऊंट की गाड़ी होती है जिसमें लोग घूमते हैं, है ना? तो ये याद रखना है, हॉर्स, बुल एंड कैमल यूज्ड फॉर ट्रांसपोर्ट. ठीक है, एक जगह से दूसरी जगह जाने के लिए. पुढे कोण आहे बघा? अँड डॉन्कीज अँड माझा आवाज येतोय का सगळ्यांना? यस, थैंक यू. बीच में कुछ कॉल आ गया था, तो आई थॉट मेरा आवाज कट गया होगा. ठीक है. डॉन्कीज अँड हॉर्सेस कॅरी लोड्स फॉर अस. आता बघा, हा डॉन्की आहे, आणि इथे काय दाखवलेत? घोडे दाखवलेत, हॉर्सेस. क्या है? बहुत सारा सामान देखिए उसके पीठ के ऊपर है.
यांच्या पाठीवर पण खूप सामान बांधलेलं दिसतंय तुम्हाला बघा. इथे बांधलेलं सामान आहे है ना. मग आता हॉर्सेस आणि डोंकीज काय करतात, दे कॅरी लोड्स फॉर अस, म्हणजे आपलं बरचसं सामान ते वाहून नेऊ शकतात. पाठीवर त्यांच्या बांधलं की ते चालत राहतात आणि आपलं सामान घेऊन जाऊ शकतात. पण आपल्या इथे वापरतो का आपण त्यांना, नाही. जिथे गाडी पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी असे अॅनिमल्स वापरले जातात. हे घोडे बघा कुठे उभे आहेत, मागे बर्फ दिसतोय, खाली बघा त्याच्या पायाजवळ किती दगड आहेत. म्हणजे ते अशा डोंगरावर आहेत जिथे बर्फ वगैरे आहे, जिथे गाडी नाही जाऊ शकत. मग त्या ठिकाणी असे घोडे वापरले जातात किंवा गाढव म्हणजेच डोंकी वापरले जातात. ओके. आता हे बघा, मी तुम्हाला आता नावं विचारत नाहीये कारण मागच्याच ह्याच्यात तुम्ही यांची सगळ्यांची नाव मला सांगितलेत. ओके. आता डॉग आहे. डॉग काय करतो बघा, डॉग गार्ड्स आवर होम अँड प्लेज विथ अस. आपल्या घराची राखण करतो की नहीं. हमारे घर के बाहर अगर आपके घर में किसी का पेट डॉग है तो आपको पता होगा कि अगर बाहर से कोई आया तो क्या करता है, डॉग उन पे भौंकता है. भुंकतो की नाही त्याच्यावर, कुत्रा भुंकतो नवीन माणसांवर. म्हणजे आपल्या घराची राखण करतो तो, हमारे घर की रक्षा करता है. यहाँ पे देखिए पिक्चर में दिखाया है मैंने, है ना. और एक बहुत मजेदार चीज करता है डॉग, हमारे साथ खेलता है. उसको भी खेलना पसंद है, आपको भी खेलना पसंद है. तुम्हाला पण आवडतं की नाही खेळायला. मग ज्यांच्या घरी कुत्रा असेल त्यांना नक्की माहिती असेल की तो तुमच्या सोबत खेळतो पण. ओके. नंतर बघा, हेन अँड डक गिव्स अस एग्स. काय दाखवले तिथे मी, अंडी दाखवली आहेत. जैसे आप लोग हमेशा दूध पीते हो वैसे ही अंडे भी खाने चाहिए बिकॉज दे आर व्हेरी हेल्दी. ठीक आहे. आपल्या बॉडीसाठी खूप चांगले असतात, ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात, त्यामुळे हेही खायचंय. मग हे अंडे कोण देतं आपल्याला, अंडी कोंबडी आणि बदक यांच्याकडून आपल्याला अंडी मिळतात. ओके. तो देखिए सब लोग कितना युजफुल है, सगळे आपल्याला किती मदत करतात बघा. और ये लास्ट वाला कौन है, हनी बी. लक्षात आहे तुम्हाला हनी बी, आठवते, बघितले आपण पहिले पण. हनी बी काय करते, हनी बी पासून आपल्याला काय मिळतं, हनी मिळतं, मध मिळतं, है ना. आता हे हनी पण काय असतं, दिस इज अगेन व्हेरी गुड फॉर आवर हेल्थ. आपल्या हेल्थसाठी हनी पण खूप चांगलं असतं. त्यामुळे जसं दूध पिता, जसं अंडी खाता, तसंच हनी पण खायचंय. ओके. तर आता परत एकदा आपण रिवाइज करूया कोण कोण काय काय देतं ते. काऊ, बफेलो अँड गोट गिव्स अस मिल्क, ज्याच्यापासून आपण बऱ्याचशा गोष्टी बनवून खातो. शीप आपल्याला वूल देतं, ज्याच्यापासून आपण स्वेटर्स बनवतो. हॉर्स, बुल आणि कॅमल आपल्याला कशासाठी मदत करतात, ट्रान्सपोर्टसाठी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी, वस्तू आणि माणसांना पण नेण्यासाठी. अजून डॉंकीज आणि हॉर्सेस काय करतात, बरचसं सामान घेऊन जातात पाठीवर आणि हेल्प करतात आपल्याला. जिथे आपल्याला चालता येत नाही तिथे हे लोक आपलं सामान घेऊन जातात. डॉग्स काय करतात, डॉग्स आपल्या घराची राखण करतात आणि आपल्यासोबत खेळतात. हेन अँड डक क्या करते हैं, अंडे देते हैं. हेन आणि डक आपल्याला अंडी देतात. और हनी बी क्या करती है, हनी बी से हमें हनी मतलब शहद मिळता है. मराठीत आपण त्याला मध म्हणतो. मध कोणापासून मिळतं आपल्याला, मधमाशीपासून, है ना. अशी बरेचसे अॅनिमल आपल्याला बऱ्याच प्रकारे मदत करतात. ओके. त्यामुळे ह्या अॅनिमल्सला आपण त्रास नाही दिला पाहिजे, त्यांना विनाकारण मारायचं नाही, त्यांची काळजी घ्यायची. ओके. तर आता ह्याच्यावरचे जरा क्वेश्चन आन्सर विचारूया आपण. चला मी
इथे बघूया. आपण सिनियर केजी पासून सुरुवात करणार आहोत. हा, आदित्य. आदित्य, विच अॅनिमल्स गिव्स अस मिल्क? आपल्याला कुठले कुठले अॅनिमल दूध देतात? Cow, हम्म buffalo, goat. हा, व्हेरी गुड. काऊ, बफेलो अँड गोट. शाबाश. उर्वी, तू सांग. विच अॅनिमल्स गिव्स अस मिल्क? दूध कोण देत? अच्छा, उर्वी लेफ्ट झाली. नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला बहुतेक. रिद्धी, विच अॅनिमल्स गिव्स अस मिल्क? Cow, हम्म buffalo, हा, goat. व्हेरी Give गुड. us milk. गुड गर्ल. पूर्ण वाक्यात सांगितलं. शाबाश, व्हेरी गुड. आता उर्वी बोलणार आहे का? माईक बंद कर रिद्धी बाळा. हा, बोला उर्वी. Cow, हा, buffalo, goat. आणि व्हेरी गुड. काऊ, बफेलो आणि गोट काय करतात? दे गिव्स अस मिल्क. दूध देतात. शाबाश. माईक बंद करा. नंतर आता हमें वूल कौन देता है? वूल, जिससे हम लोग स्वेटर बनाते हैं. ईशा बताओ, विच एनिमल गिव्स अस वूल? कौन है ये जिससे वूल मिलता है हमें? क्या हुआ? ईशा का माइक शुरू कीजिए. कौन है ये ईशा? Goat. शीप. Sheep. हाँ, याद रखना है. गोट क्या करता है? दूध देता है. और शीप क्या करता है? वूल देता है. ओके, माइक बंद करिए. आफिया, आपका माइक शुरू कीजिए और मुझे बताइए, ये विच एनिमल्स आर यूज फॉर ट्रांसपोर्ट? हम लोग या यहाँ से वहां जाने के लिए कौन कौन से एनिमल का यूज करते हैं? Horse. ओके, Camel. हाँ. और बुल, है ना. ये बैलगाड़ी भी तो है हमारे पास. घोड़ा गाड़ी है, बैलगाड़ी है, ऊंट वाली गाड़ी है. Horse, camel, bull गुड. are used for transport. are used for transport. शाबाश, गुड गर्ल. माइक बंद करो. देन विराट. विराट, आप बताओ, विच एनिमल्स कैरी लोड्स फॉर अस? इसको क्या बोलते हैं इसको? बता. Horse. हाँ, और हॉर्स के साथ और कौन है यहाँ पे खड़ा बहुत सारा सामान लेके? Donkey. डोंकी. यस, तो donkeys and horses carry loads for us. ओके, वेरी गुड. माइक बंद करिए. अभी पर्णिकाचा माइक चालू करा. पर्णिका, विच एनिमल गार्ड आर होम? आपल्या घराची राखण कोण करतं? Dog. डॉग. आणि आपल्यासोबत खेळायला कोण येतं? डॉग खेळतो पण ना आपल्यासोबत. Oh. हो, गुड. देन नहुषचा माइक चालू करा. हा, नहुष. नहुष, अंडी कोण देतं आपल्याला? Hen, कोंबडी. आणि हा, कोंबडी आणि निर्बल है अँड डॉग. Dog. डक. तुमच्याकडे आहे कोंबडी?
ये आहे मांडी देते 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 मग तू खातो. खातो व्हेरी गुड बॉय, शाबाश. आता तनिष, तनिष, हनी कोण देतं आपल्याला? हनी बोल बोल बोल. मधुमक्खी मधुमक्खी बोल. मधुमक्खी आणि मधुमक्खी. मधुमक्खीला काय बोलतो आपण? हनी बी म्हणतो. काय म्हणतो? हनी बी. हनी बी आपल्याला मध देते. आता आपल्याला धारा सांगेल. धारा, माईक चालू कर. तू खाते का मध? हनी खातेस का? हो मग हनीची टेस्ट कशी असते सांगायचं मला. कसं लागतं मध? यम्मी यम्मी. मग ते गोड असतं. येस, इट इज स्वीट इन टेस्ट. कसं असतं? स्वीट. स्वीट व्हेरी स्वीट असतं. येस, थँक्यू. माईक बंद करा बाळा. ओके, मला ह्याचा आन्सर कोण सांगणार की शिप पासून आपण जे वूल घेतो आणि त्याचे जे कपडे बनवतो ते आपण कधी घालतो? ये शिप से जो वुलन स्वेटर वगैरह जो बनते हैं वो हम लोग कब पहनते हैं? कौन बताएगा इसका आंसर? उर्वी का नाम आया है पहले. उर्वी सांग, कधी घालतो आपण? थंडी थंडीत घालतो. वेरी गुड. ठीक है, हम लोग जब ठंड पड़ती है तो ये वुलन जो कपड़े हैं वो पहनते हैं. वेरी गुड. अभी दूध से बनने वाली चीजें बतानी है आपको. रिद्धी, पटापट सांगायचंय दुधापासून काय काय बनतं. बटर हम्म, आशीष पनीर हम्म. चीज ब्रेड ओके, बस. बघा, दही घी पण, पनीर पण झालं बाळा. थँक्यू सो मच. बघा, दुधापासून घी पण बनतं. आपण मगाशी सांगायला विसरलो होतो, तर रिद्धीने सांगितलं आपल्याला. शाबाश. आता आदित्य पण सांगणार आपल्याला. आदित्य, माईक चालू कर आणि सांग आम्हाला काय काय बनतं दुधापासून. विच थिंग्स वी मेक फ्रॉम मिल्क? घी हा, दही हा. हे बघ, तुला या पिक्चर मधलं काय आठवतं का बघ? चीज चीज आहे. येस. आईस्क्रीम है ना? आईस्क्रीम हा, ठीक आहे. बटर लस्सी वगैरे. लस्सी. येस, शाबाश. लस्सी पण बनते. थँक्यू. माईक बंद करा. बघा, आता तुम्हाला कळलं का ॲनिमल्सचे किती युजेस आहेत आपल्याला? अजून काही युजेस सांगितलेच नाहीयेत मी. जसं तुम्ही चिकन, गोट, बरेच लोक जे नॉनव्हेज खातात ते लोक खातात की नाही? अंडी खातात, असं चिकन पण खाता की नाही? चिकन खाता, गोट खाता. ओके, तर ते पण आपल्याला खायला मिळतं ॲनिमल्स कडून. अंडी मिळतात. काही ॲनिमल्स आपल्या घराची रक्षा करतात, खेळतात आपल्यासोबत. जसा डॉग खेळतो तसं कॅट असेल तुमच्याकडे तर कॅट पण खेळते तुमच्या सोबत, है ना? देन काही ॲनिमल्स आपल्याला सामान नेण्यासाठी मदत करतात. काही ॲनिमल्स गाडीला बांधले जातात, जे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात. काही ॲनिमल्स पासून आपल्याला असे कपडे वगैरे घालायला मिळतात. डायरेक्ट नाही मिळत, बरचसं काम होतं त्याच्यामध्ये. असा धागा बनवावा लागतो, मग त्या धाग्याचे असे स्वेटर, मोजे, हातमोजे, टोप्या विणल्या जातात. ओके. नंतर दूध, बरेचसे ॲनिमल्स दूध देतात. कॅमल पण दूध देतो तुमच्या माहितीसाठी, पण आपण जनरली
काऊ मिल्क, बफेलो मिल्क आणि काही ठिकाणी गोट मिल्क पिलं जातं. ओके. पण जसं राजस्थान वगैरे हे जे आहेत भाग, तिथे कॅमल्स असतात भरपूर, मग तिथे कॅमलचं मिल्क मिळतं. ओके. तो इथे आपलं हे सेकंड पीपीटी पण संपलेला आहे. थँक्यू एव्हरीवन. आणि आता या दोन्ही पीपीटीज मध्ये कोणाला काही डाउट आहे का? किसी को कुछ डाउट है इन दोनों पीपीटीज में? नो. ओके, ठीक है. तो आपकी एग्जाम तो हो चुकी है. मैंने जैसे बताया, कल भी आपका पेरेंट्स मीटिंग होने वाला है सेम टाइम में 10 बजे. ओके. तो सभी ने पेरेंट्स मीटिंग में प्रेजेंट रहना है. आपको आज रात तक मैसेज मिल जाएगा, तो आपको अटेंड करना है मीटिंग, जिसमें हम लोग कल रिजल्ट भी बताएंगे बच्चों का और बाकी बातें भी करेंगे, सर करेंगे. तो सबको प्रेजेंट रहना है. सर और मैं, हम दोनों भी रहेंगे लेक्चर के लिए. और आपका रेगुलर क्लासेस जो है, मतलब बाकी सब्जेक्ट के, वो मंडे से शुरू हो जाएंगे. अभी एग्जाम था, इसीलिए एग्जाम के डेज में हम लोगों ने क्लासेस नहीं रखे थे. ठीक है. तो सभी जो आपके बाकी बच्चे भी है, बड़े बच्चे, उनके क्लासेस भी हम लोग मंडे से शुरू करेंगे, रेगुलर क्लासेस. क्योंकि सभी की एग्जाम, कुछ लोगों की आज खत्म हो रही है, कुछ लोगों की कल खत्म हो जाएगी. तो मंडे से सबका रेगुलर क्लासेस उनके रेगुलर टाइम पे चलेगा. ओके. तो हियर वी विल स्टॉप फॉर टुडेज क्लासेस. मैं आपको होमवर्क भेज दूंगी गूगल क्लासरूम में, वो आपको कंप्लीट करके भेजना है. बहुत सारे लोग अभी भी गूगल क्लासरूम में होमवर्क नहीं डाल रहे हैं, तो प्लीज आप लोग अपना होमवर्क डालना शुरू करिए गूगल क्लासरूम में. ओके. जैसे एग्जाम भी ली थी, तो कुछ लोगों ने पेपर वहां पे नहीं डाले, इसीलिए गूगल क्लासरूम से हमको व्हाट्सएप पे शिफ्ट होना पड़ा. ओके. तो किसी का तो वीडियो शुरू है, प्लीज वीडियो बंद करिए. Okay, so now we will stop here. I will send homework on both the places. आपके व्हाट्सएप ग्रुप में भी भेज दूंगी और आपके गूगल क्लासरूम में भी भेज दूंगी. कंप्लीट करके आपको गूगल क्लासरूम में उसको अपलोड करना है. बाय एवरीवन. You can leave the class now. Thank you so much. Bye. Bye. Bye bye bye. Bye bye, teacher. Have a nice Bye. day. Have a nice day, beta. Bye bye. Bye bye, teacher. Bye bye, Varnika.